आज आहे कोजागिरी पौर्णिमा, तर सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. इकडे झालेली आहे सकाळच्या डब्याची तयारी चालू. इकडं मग रात्री सुचून ठेवलं होतं भेंडी कट करून, भेंडीची भाजी बनवायची. मोठ्या मुलीला माझ्या खूप भेंडी आवडती, मग तिच्या टिफिनला बनवणार होते भेंडी. छोट्या मुलीचा हाफ डे पेपर चालू आहे, तर तिचा काही टिफिन नाही होता. मग इकडे मस्त अशी भेंडी कट करून घेतली आणि एक साईडला मुलीला दूध गरम करायला ठेवलं. दूध गरम करत करत भेंडीचं दोन कामं चालू असतात. आणि बघू शकता मध्ये मध्ये माझं पिल्लू पण येते. आता इकडे भाजी टाकली फोडणीला आणि इकडे बघा मध्ये चालत तिला रिक्षा यायची घाई होती, मग स्वतःच दूध घेत होती. मी म्हटलं थांब बाळा, तरी पण तिला दम नव्हता निघत आणि ती स्वतःच घेत होती. बघू शकता इकडं खूप आगाव आहे, छोटंसं आहे. तर हे बघा, हे छोटंसं माझं पिल्लू अर्धच दूध घेते. किती विचार करून घ्यायले बघा. मग इकडं मस्त असं मी भेंडीला भाजीला तडका देत होते. तडका दिला आणि मग तिचं आवरायचं होतं. तिला आवरायचं होतं, पण तिचा काही आळस जातच नव्हता. किती लोड आहे बापरे आजकालच्या मुलांना. तर चला जाऊन दे, पेपरच आहे आज तिचा इंग्लिशचा. पहिला पेपर मॅथचा होता, म्हणजे गणिताचा. मग आज दुसरा पेपर आहे. मग तिचं मस्त असं टाय वगैरे बांधून दिली तर कसं क्यूट दिसते बघा. सेम मम्मीसारखंच दिसते, क्यूट आहे ना. तर कमेंट करून सांगा किती छान दिसते माझं बाळ. मग इकडे लगेच मस्त पूजा वगैरे घेतली करायला. किती भारी वाटतं ना, मन प्रसन्न वाटतं. इकडं मस्त अशी पूजा वगैरे झाली की भारी वाटतं बाबा. मला तर खूप भारी वाटतं, पूजा केलं ना भारी वाटतं. हार नव्हता, फुलं होती. मग अशी फुलं सगळीकडे सजवली आणि रेडी झाले मंदिरात जायला. साडी वगैरे घालून रेडी झाले आणि साडीमध्ये पण मी लई छान दिसते आहे ना, हो म्हणतात माझे. मग इकडं साडी वगैरे घालून झाली आणि जायचं होतं. आज खूप कामं होते, घरातली कामं वगैरे आवरून घेतली. आणि आज देवीचं विसर्जन पौर्णिमेला असतं, मग बंदच होतं 4-5 दिवस. देवी झोपलेली. मग मस्त असं झाडू वगैरे मारून देवीला तयार करायचं होतं, म्हणजे साडी वगैरे. बघा किती भारी वाटत होतं. ही आहे माझी पुतणी. ती म्हटली दीदी मी खोलते, तर मग तिनं खोलून असं छान दर्शन घ्या. मग मी आणि आमच्या ते बाजूच्या मावशी दोघी साडी घालतो त्या आल्या. मग आम्ही दोघीनं मस्त असं देवीला सजवलं बघा. किती भारी रूप वाटत होतं ग्रीन साडीमध्ये. इकडं आम्ही दोघींनी मस्त देवी आईला सजवलं आणि भारी आरती वगैरे करून घेतली. आणि संध्याकाळी दूध पण असतं बरं आमच्याकडे. तर तुम्हाला बघायचा असेल तर तो ब्लॉग मी जुन्या चॅनलवर टाकते, विद्या लाईफस्टाईलमध्ये. बघू शकता. आरती वगैरे करून आम्ही थोडंसं इकडं बसलेलो आणि गप्पा मारत बसलेलो बघा. देवी आई किती छान दिसत होती. इकडं बच्चा पार्टीसोबत मी गप्पा मारत होते. तो सांगत होता गणपती बाप्पाची आई आहे, मम्मी आहे म्हणून. तो मुलगा सांगत होता. तर चला